नमस्कार. आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण निघालो अहमदनगरला इथे आपल्या खास कामासाठी. तर आपण आता ठाण्यावरून बाय ट्रेन दिव्याला जाणार आहे. दिव्यावरून मग आपले फोर व्हीलरने आपण अहमदनगरसाठी प्रवास चालू करणार आहे. चला बघूया प्रवासामध्ये काय मजा येते. चला भेटूया मग. आता आपण निघत आहे आपल्या घरातून. ही माझी कोडकर भाची मनस्वी. तिला पण यायचं होतं पण तिला बोला आपण काय फिरायला चाललो नाही, आपले खास कामासाठी चाललो नाही. तिला घेतलं असतं. ही बडबडी आहे, त्यामुळे प्रवासामध्ये तेवढीच कंपनी भेटते. पण सध्या आपल्या काही कामाला जायचे ना, तर हिला घेऊन काय करणार आपण. त्यामुळे हिला बोलू तू घरीच नेक्स्ट टाइम आपण जाऊ. आता आम्ही दिव्यावर निघालो आहेत. हा माझा मित्र दत्ता देशमुख, तो आता गाडीची दुवा सांभाळणार आहे. आणि हे मागे आमचे काका माजेरीवरून आले गावावरून, ते पण आमच्यासोबत. आम्ही तिघ जण आता निघालो इथून नगरला आमच्या खास कामासाठी. बाप्पाच्या नाव घेऊन आता एक कामाची सुरुवात करणारे भाऊ कसं होत आहे. चला मग आपला प्रवास सुरुवात करूया आता. हा फाटक लागलेला आहे. जोपर्यंत ट्रेन क्रॉस होत नाही तोपर्यंत काय आपल्या फाटक क्रॉस करता येणार नाही. बघूया आता किती उशीर लागतोय. आता नगरला जायचं आपलं 2 रूट आहे, एक वाया नाशिक आणि एक वाया आळेफाटा. बरोबर. आळेफाटा एकदम सोपा आणि सरळ आहे. हा, छोटासा रस्ता आहे पण मस्त आहे. मग आता इथून आपण दिव्यावरून आता आपण डायरेक्ट कल्याण रूट करत मुरबाड करत माळशेज घाटवरून आळेफाटा मार्ग नगरला जाणार आहेत. बरोबर. आणि तिथून मग आपल्याला पाथर्डीला जायचे. पाथर्डीमध्ये आपलं मेन काम आहे. त्या कामाचा श्री गणेशा करायचा आहे, पण तो पहिले सर्व नियोजन करायला लागणार आहे. आणि त्या नियोजनासाठी आम्ही चाललो आहे खास. आणि याच्यामध्ये सर्व मेन सूत्रधार आमचे काका जे मागे बसलेत ते मेन सूत्रधार आहे. आम्ही फक्त नामधारी आहेत. कारण बाकी जे सर्व मेहनत जी करायचे ते त्यांना करायचे. आता ते काम काय ते तर तुम्हाला आता मी सांगणार नाही. जेव्हा ते सक्सेसफुल होईल, म्हणजे जेव्हा ज्याला श्री गणेशा होईल आणि सुरुवात होईल, तेव्हा मी तुम्हाला सांगणार नक्की काम काय आहे ते. तोपर्यंत कीप वॉचिंग. बघू बाप्पाच्या कृपेने होतं की नाही. सर्व गोष्टी जर जुळून आल्या तर ते नक्कीच काम पूर्ण होईल. आता आम्ही मेन हायवेला लागलो आहोत. कल्याणमध्ये आलो आहे. जस्ट कल्याणमध्ये एंट्री केलेली आहे. चक्की नाक्याला थोड्याच वेळात आम्ही पोचणार आहोत. आणि आता वाजले आहेत 1. अजून बराच टप्पा गाठायचे आहे. आमचे मित्र दत्ता देशमुख, त्यांचा काय टेन्शन नाही, ते एक्सपर्ट आहे गाडी चालवण्यामध्ये. आणि तुम्ही त्यांना महाराष्ट्राच्या कुठल्याहून कानाकोपऱ्यात घेऊन जा, त्यांना सर्व रूट्स माहिती आहेत. आणि ते तसे जॉबला आहेत, पण सॅटर्डे संडे त्यांचा ऑफ असतो. जर तुम्हाला कुठं ट्रॅव्हल्स करायचे असेल आणि ड्रायव्हर म्हणून जर गरज असेल तर तुम्ही यांना बिंदास घेऊन जाऊ शकतात.
फुल जॉली माणूस आहे आणि बोलायला एकदम फ्री माइंड आहे. त्यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे. कधी पण एमर्जन्सी तुम्हाला वाटला की एक ड्रायव्हर म्हणून गरज आहे तर तुम्ही बिंदास यांना कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि माझं नाव सांगितलं योगेश पवारांकडून नंबर भेटला तर तुम्हाला नक्की ते डिस्काउंट देणार, जे इतर ड्रायव्हर लोकांपेक्षा नक्की 2 पैसे कमी घेतील. आणि का हो दत्ता सेठ घेणार ना पैसे कमी? नक्की नक्की. हां, ते हसतात ते, पण ते मनापासून हसतात ते नक्कीच 2 पैसे कमी घेणार. फुल जॉली माणूस आहे. आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यासोबत ट्रॅव्हल कराल तेव्हा तुम्हाला जाणीव करून देणार नाही की एक बाहेरची व्यक्ती आहे म्हणून. एक घरातली व्यक्ती जशी काय आपल्यासोबत वागते त्याप्रमाणे त्यांची वागणूक असणार आहे, याची मी तुम्हाला 100% गॅरंटी देतो. कधी टप्पा पार होते आपला बघते, कारण खरी मजा तर माळशेज घाटामध्ये येणार आहे. घाट रस्ता आहे. शुभप्रभात मित्रांनो. आता आपण ओतूरला आलो आहेत. आता सकाळचे बरोबर 6 वाजले आहेत. काही कारणास्तव आपल्याला मधल्या काळामध्ये शूट करता आलं नाही, कारण माळशेजमधला रस्ता खूपच खराब होता आणि आम्ही थोडी झोप पण काढली. काढली कारण झोप आवरत नव्हती. कारण जो टाईम आहे 4 ते 5च्या दरम्यानचा, त्या टायमाला किती पण केली झोप आवरत नाही ती. त्यामुळे जास्त आम्ही 1 तास झोप काढली, 1 ते सव्वा तास. आणि आता आम्ही जस्ट ओतूरमध्ये एंट्री मारली आहे. इथून अजून आपल्याला पाथर्डीला जायला कमीत कमी 100 किलोमीटरच्या आसपास प्रवास आहे आपला. तर बघू कसं चालू आहे. मला आता पाथर्डी दाखव का अशा प्रकारे पाथर्डी गाव आहे. मस्त असं वातावरण आहे, बघू शकता. हे आमचे मित्र दत्ता देशमुख आणि मागे काकांनी मी एक झोप काढलेली आहे. अजून 3 दिवस प्रवास आहे. काका वैतागले नाही ना? रम्य असे वातावरण आहे बाहेर. आता आपण जस्ट थोडा क्षणभर विश्रांतीसाठी थांबलो आहोत. आपले मित्र थोडा मागच्या साईडला हॉटेल दिसतं, तिथे जरा गेलेले आहेत. त्यांचे कोणतरी ओळखीचे मित्र, त्यांचा हॉटेल आहे, हॉटेल स्वाद अँड लॉजिंग. आणि आपण जुन्नर रोडला आहे, बघू शकतात. सकाळचं एकदम रम्य वातावरण आहे, मस्त हवेत गारवा पसरला आहे. हा आपला जुन्नर हायवे. आणि तुम्हाला एक खास गोष्ट दाखवतो. बघा हे झाड किती मस्त चारी बाजूने असं पसरलंय आणि त्याची सावळी. वृक्षाचं महत्त्व किती हे या वृक्षाकडे बघून आपल्याला समजू शकतं.
आणि हे अशी वृक्ष फक्त तुम्हाला गावच्या साईडला दिसतील. शहरामध्ये तर सध्या सिमेंटचं जंगल उभं राहिलं आहे, कारण विकासाच्या नावावर, डेव्हलपिंगच्या नावावर अफाट वृक्षतोड केली जाते. मग ह्या वृक्षाकडं बघून त्याचा पसारा बघा किती पसरलेला आहे. ही आपली लालपरी जात आहे. गरिबांची BMW. हे आमचे काका. काय काका, कंटाळा आला काय? कंटाळा आला? आपली पण थंडी आहे ना इकडे, हा, थंडी वाजते ना इकडे. मुंबईला तर फुल गरमी आहे. AC लावून पण गरमी होते आणि इथं बघा मस्त एकदम थंड वातावरण. आता आपण जस्ट चहा पिण्यासाठी थांबलोय. आमचे मित्र दत्ता देशमुख आणि हे आमचा आमचे शेट, मित्र रामचा शेट, गाडीचा मालक, तुमचं नाव? रामचा शेट. रमजान. अरे आज तुम्ही लाटून घे. अरे आज तुला काय हे आमचे कुछ just कर रहे नवीन ले मित्र आमचे भेटले आहेत. तर आपल्या या चॅनलवर त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आणि हे दुसरे मित्र, तुमचं नाव सर? माया पलट दूंगा सबकी काया. अरे जकात, परत परत एकदा, पर वन्स मोर. माया और पलट दूंगा सबकी काया. आता आपण चहा नाश्त्यासाठी थोडं थांबलोय, बघूया थोडा चहा नाश्ता येत करून असतो ना. थोडा फ्रेश होऊया. तिथं एक माझे नाही का मित्र आहे भेटणारे. हा आपला स्पेशल नाश्ता, चाय के साथ पार्ले जी. पार्ले खाओ खुद जान जाओ. खुद जान जाओ. हे आपले बंधू बघा कशा असतात, एकदम स्पेशल स्माइल आहे त्यांची. हे आपले गाववाले काका आहे करा फक्त. तीन दिवस तेच काम आहे आम्हाला. आणि काय फिरायचं. दुर्गाडीजी हरमर. तुम्ही बघत आहात इथं की ब्रिजच्या प्रत्येक पोलवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची जाणीव करून देणारे पेंटिंग्स केलेले आहेत. प्रत्येक पोळ छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या मावळ्यांच्या कर्तृत्वाचे आणि पराक्रमाचे स्मरण करून देणारे पेंटिंग्स आपल्याला दिसत आहेत. एक सुरेख आणि सुंदर असा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. आम्ही आता नगरला आहेत. सध्या आपण नगरमध्ये आहोत आणि हा नगरचा ब्रिज आहे. आणि हा नगरचा ब्रिज आहे. इथं शिवमुद्रा दिसत आहे तुम्हाला. 1 मिनिट झूम करतो. ही शिवमुद्रा पृथ्वी 15चे लेख विष्णू वंदिता श्या सोने. फायनली आम्ही पाथर्डीला पोचलो आहेत. सकाळी 10च्या दरम्यान आपण पोचलो. त्यानंतर एका गेस्ट हाऊसला
थोडं फ्रेश होऊन आता जस्ट आपलं जे काम आहे त्या कामानिमित्त आपण आलो. हे काम झाल्यानंतर आपण पुढील प्रवास काय त्या संदर्भात बोलू. चला भेटूया. आता एक आपण अशा ठिकाणी आलो आहे, एक्सेल ॲग्रो फार्म म्हणजे शेळीपालन व्यवसाय, बंदिस्त शेळीपालन व्यवसाय कशा प्रकारे केला जातो या संदर्भात आपण माहिती या एक्सेल ॲग्रो फार्म कडून घेऊया. चला मग. पाथर्डीच्या कामासाठी आपण काल रात्री निघालो होतो. आज सकाळी 10 वाजता पोचलं. ते काम आपलं झालेलं आहे म्हणजे झालेलं आहे. आता आपण जस्ट जेवणासाठी थांबलो आहे आणि जेवणासाठी आपण मटन अंडी आणि मटन फ्राय ऑर्डर केलेली आहे. काळा मटन, हे रोटी, काळा रस्सा मस्त पैकी फक्त घरी. आमची दत्ता शेठ बघा किती खुश आहे काळा मटन बघून. हे काका काळा रस्सा. आता भूक लागली आहे खूप. या तुमचा मटन कसं आहे, टेस्ट कशी आहे? हा आवडलं काका? टेस्ट कशी आहे? मस्त झणझणीत बनवलं एकदम, कसल्या घरच्यासारखं. एकदम जबरदस्त. आता आपलं मस्तपैकी जेवण झालेलं आहे. आता सुंदर आपण मटण होतं. फोटो काढत होतो. जेवण मस्त असं जेवण झणझणीत जेवण होतं. नाका तोंडातून नुसतं धुवून निघत होता. एवढं झणझणीत जेवण होतं, एकदम फर्स्ट क्लास. फक्त थोडं तिखट होतं पण झणझणीत होतं. मस्त पोट लाल झाले. पोट लाल झालेले आहे असे दत्ता शेठ बोलत आहेत. आता आपण इथून थेट महालक्ष्मीला निघत आहे, कोल्हापूरला आईच्या दर्शनासाठी. आम्ही आता आपण निघतोय हॉटेलमधून. हॉटेल न्यू श्रद्धा, फॅमिली पाथर्डी रोडला. कधी आले तर नक्की भेट द्या. हे बघा, ही आपली गाडी, ही आपली मर्सिडीज. हे आता काका गाडीत बसत आहेत. दत्ता शेठ निघाले आहेत. काका जाम हसत आहेत, मनसोक्त आनंद घेत आहेत. काका मनसोक्त आनंद घेत आहेत प्रवासाचा. प्रवासावरून काही गोष्टी आठवल्या आहेत. माणसाचा जन्म होतो आणि माणसाचा मृत्यू होतो. या दरम्यानचा जो कालावधी माणूस जगतो तो सुद्धा एक प्रवास असतो. माणसाचा जन्म होतो आणि माणसाचा मृत्यू होतो. या दरम्यानचा कालावधी जो माणूस जगतो तो सुद्धा एक प्रवास असतो. आणि आपण जे आउटडोअर जे ट्रिप काढतो, टूर करतो, ते फिरायला जातो, हा सुद्धा एक प्रवास असतो. त्या प्रवासात जसं आपण जाता एकदम खुश असतो, एकदम प्रसन्न असतो, समाधानी असतो. आणि रोजच्या रुटीनमध्ये आपल्याला थोडाफार बदल झाल्यामुळे आपण फ्रेश असतो. त्याचप्रमाणे आयुष्यसुद्धा असंच आहे की तुम्ही जितके आनंदी, समाधानी आणि सुखी राहाल तितकं तुमचं आयुष्य हे तेवढं सुख आणि समाधानकारक होईल. एवढंच सांगायचं. हा प्रवास आहे. हा प्रवास आपण कसा जगायचो ते आपण ठरवायचा असतो. लोक का बोलतात, लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्याला त्याचा आनंद कसा घेता येईल याप्रमाणे आपण आपलं जीवन जगत आहोत. बस एवढंच माझं बोलणं आहे.